तर देशामध्ये 200 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकलेत। टॅक्स रिटर्नमध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून कर चोरी केली गेली होती आणि चार्टर्ड अकाउंटंट टॅक्स प्रॅक्टिसर्स विरोधामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। पक्षाच्या नावानं देणग्या स्वीकारून कर चोरीचा संशय होता। कारवाईमध्ये संभाजीनगरमधल्या सीए फर्मचाही समावेश आहे। देणगीसाठी 300 कोटींचा कर चुकवल्याचा संशय या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे। देशामध्ये 200 ठिकाणी आयकर विभागानं छापेमारी केलेली आहे। टॅक्स रिटर्नमध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून चोरी केली गेलेली होती। कारवाईमध्ये संभाजीनगरच्या सीए फर्मचाही समावेश आहे। देणगीसाठी 300 कोटींचा कर चुकवल्याचा संशय होता आणि यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे। 200 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। याबरोबरच छत्रपती संभाजीनगरच्या एका फर्मचाही यामध्ये समावेश आहे। 300 कोटींचा कर चुकवल्याचा या प्रकरणामध्ये संशय आहे। पक्षाच्या नावानं देणग्या स्वीकारून कर चोरीचा संशय व्यक्त होत होता आणि यामुळे ही कारवाई केली गेलेली आहे। चार्टर्ड अकाउंट आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्स विरोधामध्ये कारवाई झाली आहे।